नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस नर्सिंग मंत्रा को पॉवर्ड बाय नर्सिंग एक्सपर्टच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जसं मित्रांनो तुम्ही थंबनेल बघितलं असेल, तुम्हाला कळालं असेल, की आज आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत. आर-आर-बीने नोटिफिकेशन रिलीज केलेलं आहे. त्याबद्दल आज संपूर्ण माहिती आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. सो त्याआधी व्हिडिओला लाईक करायचंय, शेअर करायचंय त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं आणि आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं. त्या आईला केलेल्या वाद्याचं की माँ, माँ तेरी पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा, तू देख सपने पुरे करके मैं दिखलाऊंगा. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर सुरू करण्याआधी एक छोटीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देऊ इच्छितो. सक्सेस नर्सिंग मंत्रा तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ऑनलाईन बॅच, जी की स्टार्ट होते 10 तारखेपासून. लक्षात घ्यायचंय, जी स्टार्ट होते 10 ऑगस्ट पासून. तुम्ही ह्या दोघंही बॅच जॉइन करू शकता. एक झालेली आहे 8 जुलैपासून, आता एक होते 8 ऑगस्टपासून. यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे आपण बघूयात. याचा जो टायमिंग आहे, ह्या बॅचचा जो टायमिंग असणार आहे लक्षात घ्यायचा आहे 3:30 टू 7:30 PM. आफ्टरनूनमध्ये हे क्लासेस असणार आहेत. यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स टीचिंग फॅकल्टी आहे. रोज लाईव्ह क्लास आहे. डेली 3 टू 4 अवर्स. त्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला भेटणार आहे. याची जी व्हॅलिडिटी आहे मित्रांनो 1 इयर पर्यंत तुम्हाला याची व्हॅलिडिटी भेटणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जी आपली फीज आहे ही 12,000 आहे. पण पहिल्या फर्स्ट 100 कॅन्डिडेटसाठी फक्त आपण 50% ऑफ देऊन फीज जी ठेवली आहे ती मित्रांनो फक्त आणि फक्त ₹6,000. सो जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी दिले गेलेल्या नंबर्सवर कॉल करायचा आहे आणि लवकरात लवकर आपल्या तयारीला 4 चांद लावायचे आहेत. लक्षात घ्यायचं आहे. आता आपण येऊया आपल्या मुद्द्याकडे. आपला मुद्दा होता आर-आर-बी. आर-आर-बीचं हे जे नोटिफिकेशन आउट झालं आहे, ज्याही विद्यार्थ्यांचे बऱ्याच दिवसापासून बरेच विद्यार्थी वेट करत होते, की आर-आर-बी कधी येईल सर? सर आर-आर-बी कधी येईल? तर फायनली आर-आर-बीचं नोटिफिकेशन आउट झालंय. डिटेलमध्ये यांनी नाही सांगितलंय, पण कधी एक्झामचा फॉर्म आपल्याला फिलअप करायचा आहे, काय करायचं आपण सर्व गोष्टी आता बघणार आहोत. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता हा जो फॉर्म दिलाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेजने दिलेला आहे. लक्षात घ्यायचंय. यामध्ये या नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलंय सर्वात पहिले लक्षात घ्या. ही ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. इथे ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी डेट आहे लक्षात घ्यायचंय. याबद्दल आपण पुढे बोलूयात. मी तुम्हाला एकदा सांगून देतो. यामध्ये जी आपली नर्सिंगची पोस्ट त्यांनी सांगितली आहे, त्याला आपण म्हटलं आहे नर्सिंग सुपरिटेंडेंट. आणि त्याचा जो पे लेवल आहे लक्षात घ्यायचा. पे लेवल 7th पे ने होणार आहे. त्यानंतर इनिशियल पे त्यांचा असणार आहे 44,900. C1 मध्ये ही पोस्ट ग्राह्य धरली गेलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुमचं मिनिमम एज 20 हवं आणि मॅक्सिमम एज तुमचं 43 हवं. म्हणजे मिनिमम एज हे 20 वर्ष वय ज्यांचं असेल तेच फॉर्म फिल करू शकता आणि मॅक्सिमम 43 पर्यंत आपल्याला एक रिलॅक्सेशन भेटलेलं आहे. लक्षात घ्यायचं आहे. त्यामध्ये ऑल ओव्हर पोस्ट ज्या आहेत आपल्या 713 पोस्ट. आधी 758 पोस्ट होत्या, आता त्या पोस्ट वाढलेल्या आहेत. त्या पोस्टचा आकडा किती झालाय? 713 झालाय. सर्वांनी व्यवस्थित नोंद घ्यायची आहे. त्यानंतर काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहोत. ही जी दिलेली आहे ही पॅरामेडिकलसाठी नोटिफिकेशन आउट केलेलं आहे. या पॅरामेडिकलमध्ये टोटल ज्या पोस्ट आहेत ह्या 1376 आहेत आणि आपल्या नर्सिंगसाठी ज्या पोस्ट आहेत मित्रांनो त्या आहेत 713. ही खूप मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ज्याही विद्यार्थ्यांचा बऱ्याच दिवसापासून स्वप्न आहे, की मला रेल्वेमध्ये काम करायचं आहे आणि एक हँडसम सॅलरी मला घ्यायची आहे. पुढे बघूयात. लक्षात घ्या फॉर्मचा ओपनिंग जी डेट आहे लक्षात घ्यायची 17 ऑगस्ट 2024 पासून स्टार्ट होणार आहे. आणि फॉर्म फिलअप करण्याची जी लास्ट डेट आहे ती आहे 16 सप्टेंबर 2024. फॉर्म स्टार्ट होणार आहे 17 ऑगस्ट पासून. फॉर्म फिल करण्याची डेट आहे 16 सप्टेंबर 2024 पर्यंत. त्यानंतर फी जी आहे जनरल कॅटेगरीसाठी ती ₹500 आहे. आणि जे एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी ही जी फीज असणार आहे मित्रांनो नाममात्र ₹250 आहे. त्यानंतर त्यानंतर लक्षात घ्या क्वालिफिकेशन. आपण याआधी एक्झाम पॅटर्न कसा आहे, आर-आर-बीचा सिलेबस काय आहे, या सर्वांबद्दल आधीच आपण बोललेलो आहोत मागच्या व्हिडिओमध्ये. ज्याही विद्यार्थ्यांना माहित नाही त्यांनी तो व्हिडिओ जाऊन बघायचा आहे. तुमचे संपूर्ण डाउट्स त्यामध्ये 100% क्लिअर होतील.
त्यानंतर BSc, पोस्ट बेसिक, GNM, MSc हे सर्व स्टुडंट्स काय करू शकतात? अप्लाय करू शकतात. सो ज्याही विद्यार्थ्यांना या GNMचे जे विद्यार्थी आहेत, त्यांना काही डाउट असेल तर प्लीज प्रिव्हियस व्हिडिओ जाऊन बघायचा आहे. तुम्हाला 100% तुमचा डाउट क्लिअर होईल. त्यानंतर लक्षात घ्यायचं आहे, एज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. मिनिमम एज जे आहे मित्रांनो 20 इयर्स आहे. 20 इयर्स आणि मॅक्सिमम आहे 43. यामध्ये 3 इयर्सचं प्रत्येक कॅटेगरीसाठी 3 इयर्सचं काय दिलेलं आहे? एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आणि आय होप आता एक्झामच्या डेट्स तर अजून आलेली नाहीये. एक्झामची डेट अजून त्यांनी रिलीज केलेली नाहीये. तो आपण लवकरात लवकर तयारीला लागायचं आहे आणि सक्सेस मंत्रा जी तुमच्यासाठी बॅच घेऊन आलेला आहे, तिला लवकरात लवकर जॉइन करून आपल्या अभ्यासाला जोड द्यायची आहे आणि 100 नाही 1001% शुअर सिलेक्शन इथून घेऊन जायचं आहे. मित्रांनो, मेहनतीला कधीही पर्याय नसतो. मेहनतीला कोणताही शॉर्टकट नसतो. मेहनत ही करावीच लागेल आणि तुम्हाला एक 6 ते 8 महिने द्यावे लागतील. थिअरी कंप्लीट करावं लागेल. कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे, कोणत्या पद्धतीने आपल्याला MCQ सॉल्व्ह करायचं आहे, हे मी कालच्या व्हिडिओमध्येच तुमच्यासोबत बोललेलो आहे. तो वेळ न दवडता, वेळ न घालवता पटकन तयारीला लागायचं आहे आणि या येणाऱ्या RRBमध्ये, DMERमध्ये आणि नॉर्सेट 8 मध्ये आपला जो परचम आहे तो बुलंद करायचा आहे आणि अटके पार झेंडा आपल्याला लावायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करायचंय, शेअर करायचंय त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं. त्या आईला केलेल्या वाद्याचं की माँ तेरी पसीने की हर बूंद को मैं मोती सा चमकाऊंगा, तू देख सपने पुरे करके मैं दिखलाऊंगा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.